अगं बया 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 बया. पावडरचा डबा कुठे? तिथंच आहे वर. बरं जाऊ दे, आता लय उशीर झालाय, पावडर नाही लावत. ओ काय? काय कुठं? चाललोय जरा बाहेर. नवीन कपडे बिपडे गॉगल स्प्रे बी मारून लगे बाहेर कुठे झाले सांगा बरं मला. अगं बायको, आता प्रत्येक गोष्ट तुला सांगायची ना? सांगितलं ना चाललोय. मग सांगितलीच पाहिजे, इथं लग्नाची बायको आहे मी तुमची, सांगून जायला पाहिजे बायकोला. सांगा मला कुठे चालले तुम्ही? अगं आता प्रत्येक गोष्ट सांगायची का तुला? नाही सांगत हं? असं कसं नाही सांगत? सांगा मला ना, फक्त विचारते मी तुम्हाला की कुठे चालले बाबा. चाललोय पोरगी बघायला. पोरगी बघायला? ओ काय बोलताय तुम्ही? बया बया बया, म्हणे काय तर मी मुलगी बघायला चाललो. माझ्यासारखी शांत सुशील सुस्वभावी मुलगी शोधून तरी भेटणार आहे का तुम्हाला? कधी एक शब्द तरी बोलते का मी? मी बी बघतेच आता कशी मुलगी बघता ना, ती मी पाहतेच. थांबा. तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला, माग पळून पळून वाट माझी लागली, अन तू माग वळून माझ्याकडं पाहिना. तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला. तुषार, आमच्या ह्यांना बघितलं का रे? नाही, काय झालं? काय सांगू तुषार तुला माझी व्यथा. का? आमचे हे लग्नासाठी दुसरी मुलगी बघायला गेलेत अरे. अयो, इथं एक बायको असून गोळ्या दुसरी पोरगी बघायला गेला. परमेश्वरा, मी हे काय बघतोय? माझं एक लग्न व्हायला आणि दुसरी बायको बघायला गेलाय. हे पूजा पूजा थांब की. आमच्या ह्यांना बघितलं का ग कुठं? हा, ते सरपंचाच्या घरी चालले होते. सरपंचाच्या घरी काय? बर बर चालतंय, थँक्यू बर का. हा. तरी मी म्हणलं की ह्यांचं डोकं हे नसणारच. सरपंच पोरगी बघायला घेऊन चालले काय? बघतेच आता कसं होईन माझं. बंड्या, आमच्या ह्यांना बघितलं का रे तू? नाही बाबा, का काय झालंय? काय सांगू तुला बंड्या, लय मोठा अनर्थ झाला अरे. काय झालंय? आमचे हे लग्नासाठी दुसरी मुलगी बघायला गेलेत. येस. मला एकटीला वाऱ्यावर सोडून देणार आता हे. वाईट झालं बाबा हे. दुसरं लग्न करणार. आता मी काय करायचं सांग बर तूच. नाही 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 नाही, ती गोष्ट लय वाईट केली राव गोळ्याने. जाऊ दे, तू काय काळजी करू नको. तो काय खाल्लंच का काही? काय नाही खाल्लं, शेंगाच खात होते तेवढं ते माझ्या पुढून गेले पोरगी बघायला. म्हणजे शेंगा खाता खाताच गेलेत काय? होय. वा वा वा, अवघड. बरं थांब, मी वडापाव घेऊन येतो तुला. बंड्या, हा. मला वडापाव नाही आवडत. वडापाव नाही आवडत? नाही. मग काय आवडत आहे तुला? आईस्क्रीम. आईस्क्रीम? 2 मिनिटं थांबा. म्हणजे हे बघ, आईस्क्रीम खा. बंड्या, तू किती चांगला आहे रे. सगळ्या गावाला माहिती मी चांगला आहे म्हणून, फक्त तुलाच माहिती नव्हतं. कळलं ना तुला मी चांगला आहे म्हणून? नाही नाही, काय नाही, खा 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 पटापटा. अगं अगं, हळू खा. बंड्या, हा. मला ना टेन्शन आलं हा. की लय भूक लागते अरे. हा, भूक लागती वय? बरोबर, खा खा खा. हा. बंड्या, हा, संपली. संपली. मग आता लस्सी. 2 मिनिटं थांब फक्त. म्हणते लस्सी. बंड्या, हा, तू खरंच किती चांगला आहे रे. चांगलाच आहे मी. पी पी. गार आहे का? गार आहे का? गार आहे ना? पी. बंड्या, आता माझं कसं होईन रे. हे दुसरं लग्न करतील, मग मला डिवोर्स देतील. मला तर काहीच कळाय नाही बाबा. ह्यांचं काही नाही रे, पण ते सरपंच आहे ना, ते घेऊन चालले त्यांना पोरगी बघायला. काय? सरपंच पोरी बघायला घेऊन जायलेत? हो. अरे, आता शिक मला ही शाळा कळली ह्यांची. माहिती का, गोळ्या आणि सरपंच या दोघांनी प्लॅन केलाय. माहिती का, गोळ्याचं लग्न लावून द्यायचं आणि तुला एकटीला पाडायचं. वाऱ्यावर सोडायचं मला. हा, एक काम कर, तू चल माझ्यासोबत.
चल पटकीन मी बघतो त्या दोघांकडे. चल तू. असं म्हणतो का? चल लस्सी पीत पीत चल. चल चल पी एक घोट. चल थंड जरा. हो सरपंच कवा गाडी यायची? एकटा झाले गाडीचीच वाट बघतोय अजून. अरे गोळ्या ड्रायव्हर आहे ना वॉशिंग करायला गाडी घेऊन गेलेला आहे. आताच फोन झाला मला एक 2-5 मिनिटात आलोच. बर हा आली गाडी की निघू आपण लगेच. आणि हे बघ. पाहुण्यांचा पण फोन आलता ना, काय म्हणले पाहुणे? लवकर या म्हणले. होय हा हे बघा इथं थांबले ते. सरपंच इकडे या तुम्ही. सरपंच हा तुम्ही पोरगी बघायला जायलात ना? हा हा, मग इथं टाइमपास काय करायला आता? जा 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 तुम्ही. वेळ नका लावू. जा 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 लवकर. अरे गाडी येते, गाडी आली की चाललोच आम्ही. आ, ती गाडीकडे कशाला? तुम्ही जा ना गाडीकडे. तिची कशाला वाट बघायची? जा लवकर लवकर जा. येळ घालू नका. हा जातो जातो. मग जा जा. काय गाडी येते आणि काय पोरगी बघायला जाते? सरपंच मला नाही बा पटलं तुमचं हे वागणं. मला वाटलंच नव्हतं तुम्ही असं वागणार म्हणून. एवढे आम्हाला आशीर्वाद दिले, राजी खुशी लग्न केलं थाटामाटात, आम्हाला फिरायला पाठवलं, सगळ्या गोष्टी केल्या, आतापर्यंत संसाराला हातभार लावला आणि आता चालले ह्याला लग्नासाठी दुसरी मुलगी बघायला. मला नाही बा पटलं हे. कोणाला मुलगी बघायला चालले? आमच्या ह्यांना. गोळ्याला? हा अरे मांदा काय बोलते तुला कळतं का? मग तेच मला म्हणले सकाळी की चाललो मुलगी बघायला म्हणून. अरे आम्ही मुलगी बघायला चाललोय, हं. पण मुलगी कोणाला बघायला चाललोय माहितीये का? यांना अरे करण्याला मुलगी बघायला चाललोय. करण्याला. हा पण हे तर मला सकाळी म्हणलं की मी चाललो मुलगी बघायला म्हणून. काय म्हणला गोळ्या तू? म्हणलं मी पोरगी बघायला चाललोय. अहो पण सरपंच तुम्हाला ही बायकांची कटकट कशी असते माहित नाही का? हा सारखं वटवट वटवट करतात. आता मी सकाळी आवरून निघालो घराच्या बाहेर तर लगेच म्हणती कुठं निघाले एवढे सेंट बिंट मारून नवीन कपडे घालून गॉगल घालून कुठं निघाले? मग म्हणलं राग वायता ग चाललोय मुलगी बघायला. अरे पण मुलगी बघायला चाललोय, पण करण्याला मुलगी बघायला चाललोय हे सांगायचं ना. अगं बाई करण्याला मुलगी बघायला चाललोय. मग सकाळी नाही का नीटनेटकं सांगायचं मला? एवढे सजून धजून चालले, मला काय कळणार आहे कोणाला मुलगी बघायला चालले ते? अरे पण मांदा तुला कळायला पाहिजे. तुमच्या दोघांचं लग्न मीच लावून दिलंय ना. हा हा, मग तुमचं लग्न लावून दिलं मी काय त्याला परत दुसरी मुलगी बघत? मला काय कळत नाही का? अहो ते तसं म्हणले मग माझं डोकं फिरलं. काय बस सरपंच हा. ती पोरगी वाट बघत असेल माझी. ए करण्या, ए गोळ्या चला गाडी आली आमची. मांदा चला. ए जाऊ का गाडी आली? हा सरपंच मी उगाच चांगल्या कामात खोडा घातला. या तुम्ही पोरगी बघून. हा ठीक आहे हा चालतंय. चालते. हा हा म्हणजे हा कधी देणार गोळ्याला डिवोर्स? डिवोर्स? हा मी का देऊ डिवोर्स? तू म्हणली ना त्यांनी दुसरं लग्न केलं की त्याला डिवोर्स देणार आहे म्हणून. अरे बंड्या त्याचं काय झालं माहितीये का? हे मला सांगितलंच नाही यांनी की करण्याला मुलगी बघायला चालले. मला वाटलं हे दुसरं लग्न करणार आणि मग मला डिवोर्स देणार म्हणून म्हटलं होतं मी. मग आता तू डिवोर्स देणार नाहीस? नाही नाही ना? नाही. मग ती मग माझी आईस्क्रीम आणि लस्सी खाल्लेली ती. आता ती खाल्ली. आईला होते ती 100 रुपये बी गेले बाबा.